श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। आपण आजच्या स्वामी चरित्र चिंतनिकेला सुरुवात करूया. सर्वप्रथम महाराजांची प्रार्थना घेऊया, हात जोडूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, या मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज, सद्गुरू परमपूज्य दादासाहेब आणि तुम्हामांचे सर्वांचे श्रद्धेस्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपण सर्व सेवेकऱ्यांच्या वतीनं त्रिवार मुजरा. उपस्थित आपण सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, आपण 7व्या अध्यायांपर्यंत पोहोचलेलो आहोत. जवळपास स्वामी चरित्राच्या 21 अध्यायांपैकी 1/3 भाग हा आपला पूर्ण झालेला आहे. आणि ह्या 1/3 भागानंतर निश्चितच अशी खात्री बाळगतो की ह्या स्वामींच्या चरित्राविषयी, स्वामींच्या व्यक्तिमत्वाविषयी, स्वामींच्या लीलेविषयी आपला दृष्टिकोन काही अंशी नक्कीच बदलला असेल, किंबहुना आपण किमान त्याच्यावरती विचार करत असू इतका तरी तो बदल जाणवला असेल. जे साक्षात परब्रह्म आहेत, साक्षात दत्त स्वरूप आहेत, या विश्वाचं गुरुपद, संचालकपद हे ज्यांच्याकडे आहे, हे साध्या सुध्या करण्यासाठी निश्चितच पृथ्वीवरती अवतरले नसतील. माणूस घडवणं, त्याला सन्मार्गाला लावणं आणि ही सृष्टीचं चलनवलन योग्य पद्धतीने चालू राहणं हे त्या परब्रह्माचंच काम आहे. आणि त्याच अनुषंगाने तो विविध नावानी, विविध रूपानी, विविध स्थळांच्या ठिकाणी अवतरित होतो. आपली शक्ती जी आहे ते सर्वत्र ठिकाणी तो विकेंद्रित करतो आणि त्या पद्धतीने हे संपूर्ण विश्वाचा कारभार जो आहे तो चालवत राहतो. आणि अशा साक्षात परब्रह्म स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराजांचे आपण सेवेकरी आहोत. आणि त्यांचं चरित्र गेल्या अनेक वर्षांपासून, महिन्यांपासून आपण वाचतो आहोत. आणि हे स्वामी ज्यांचे आपण शिष्य आहोत, सेवेकरी आहोत, त्यांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न ह्या चिंतनिकेच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करतोय. ही चिंतनिका सर्वोत्कृष्ट आहे का? अजिबात नाही. याच्यापेक्षा अधिक उत्तम प्रकारे चिंतनिका होऊ शकते का? 100% होऊ शकते. अजून नव्याने महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा एखादा पैलू समोर मांडता येऊ शकतो का? नक्कीच मांडता येऊ शकतो. कारण हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे आणि जिथे साक्षात वेदांना सुद्धा वर्णन करता आलं नाही अशा परब्रह्माचं आपण कितीही प्रकारे, कितीही मुखांनी जरी वर्णन केलं तरी ते पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून असा प्रयत्न वेळोवेळी होत राहो, अनेकांच्या माध्यमातून होत राहो आणि ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोतृवर्गांच्या श्रोत्रांना अर्थात कानांना ती तृप्तता मिळत राहो. आणि त्या अनुषंगाने स्वामी महाराजांच्या अधिकाधिक निकट जाण्याची संधी प्रत्येकाला प्राप्त हो. त्याच्या मनातील भाव हा उत्कटतेने प्रकट व्हावा. त्याच्या स्वामींना मारायची हाक जी आहे त्या हाकेमध्ये ते आर्द्र वसावं, मार्द वसावं. ती आर्द्रता जी आहे ती त्या हाकेमध्ये किंवा त्या प्रार्थनेमध्ये यावी, हाच दृष्टिकोन आपला हा चिंतनिकेच्या माध्यमातून आहे. आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत आपण 7 अध्यायांच्या माध्यमातून, की ज्या अगदी सुरुवातीचे आहेत,
मंगलाचरणाचा एक अध्याय गेला, स्वामी कसे आले ह्याचा एक अध्याय गेला. त्यामुळे मूलतः स्वामींच्या बाबतीत घडलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, ते अगदी 3 ते 4 अध्याय त्याच्यामध्ये होते. आता उर्वरित जे 14 अध्याय आहेत, तेही अशाच कथानकांनी, ज्ञानानी भरलेले आहेत आणि त्याच अध्यायांकडे आपण जाणार आहोत. आता पुढे जात असताना काही अध्याय असे आहेत, की जिथे एक कथा 2 अध्यायांमध्ये विभागलेली आहे किंवा एका व्यक्तिमत्त्वाचा परिचय हा 2-3 अध्यायांमध्ये केलेला आहे. जसं स्वामी सुतांसाठी 2 अध्याय आहेत. बाळप्पांचं चरित्र लिहीत असताना त्यासाठी 2 ते 3 अध्याय आहेत. असे ज्या वेळेला अध्याय येतील, तर शक्यतो आपण प्रयत्न करूया जर ते वेळेत बसणारे असतील तर, की ते 2 अध्याय, 3 अध्याय क्लब करून एकत्रित पद्धतीनं आपल्याला ते एकाच चिंतनिकेच्या भागामध्ये ते व्यक्तिमत्व, ती कथा ही संपूर्णतः समजेल आणि त्या दृष्टिकोनातून आजचा जो अध्याय आपण घेतलेला आहे, खरं तर 8वा अध्याय आज घेणार होतो. परंतु 8व्या अध्यायाची गोष्ट ही अर्धवट होते आणि ती 9व्या अध्यायात परिपूर्ण होते. म्हणून 8वा आणि 9वा असा 2ही एकत्रित अध्यायांचं आज आपण चिंतन करणार आहोत. स्वामींच्या चरित्रात येणारी प्रत्येक पात्र यांचं स्वामींशी कुठे ना कुठेतरी नातं असतं किंवा स्वामींच्या कार्याशी त्यांचं कुठेतरी कर्तृत्व जोडलेलं असतं आणि म्हणून अशी जी काही पात्र आहेत, अशी ज्या काही व्यक्तिमत्व आहेत, यांचा स्वामी चरित्रामध्ये अंतर्भाव झालेला आहे. कारण हे स्वामींचं चरित्र अनेकांनी स्वामींची चरित्र लिहिलेली आहेत. ज्याला जे वाटलं आजही आधुनिक काळामध्ये सुद्धा स्वामींवर चरित्र लिहिली जातात. परंतु पारायणाची पोथी असं म्हणून गुरु लीलामृत सारखे ग्रंथ आहेत. आपण जे स्वामी चरित्र सारामृत वाचतो, अशा काही निवडक ज्या गोष्टी आहेत त्या सर्वत्र अधिकृत मानल्या गेल्या, की हे स्वामींचं चरित्र म्हणून प्रमाणित आहे. अशा प्रमाणित स्वामी चरित्रामध्ये अशा पात्रांचा उल्लेख येणं, ही सुद्धा त्या पात्रांची, त्या व्यक्तिमत्वांची फार मोठी पुण्याईच असली पाहिजे. आणि ही पुण्याई सुद्धा आपण समजून घेतोय, याचं कारणही असंच आहे, की आपण ज्यावेळेला स्वामींची सेवा करत असतो, त्यावेळेला सेवा करता-करता ज्यावेळेला आपलं सगळं छान चाललेलं असतं, त्यावेळेला फारसा प्रश्न उद्भवत नाही. परंतु शेजारच्याकडे गाडी आली, मी बघा इतके दिवस सेवा करते, पण माझा अजून प्रश्न संपत नाही. तो मात्र काहीच करत नाही. कधीतरी करतो किंवा करतही नाही. पण त्याच्याकडे सगळं कसं चांगलं चालू आहे. त्याच्याकडे नवीन-नवीन गोष्टी येतायत. असं ज्यावेळेला घडायला लागतं किंवा मी सेवा करते, पण माझं आजारपण सतत चालू आहे. हा सेवा न करता अगदी ठणठणीत असतो, निरोगी आयुष्य आहे याचं. आणि मग अशी तुलनात्मक ज्यावेळेला घटना आयुष्यामध्ये घडायला लागते, त्यावेळेला मात्र मनामध्ये विकल्प यायला लागतो. संभ्रमावस्था निर्माण होते, की अरे मग माझी स्वामींची सेवा महाराजांपर्यंत पोहोचत नाहीये का? किंवा मी कुठेतरी कमी पडतोय का? मग स्वामी माझ्यावर कृपाच करत नाहीत का? असे वेगवेगळे विकल्प मनामध्ये येतात आणि बऱ्याच वेळेला असंही होतं, या विकल्पांमुळे चित्त अस्थिर होतं, सेवेत मन लागत नाही. आपण करतो सेवा अगदी नाही अशातला भाग नाही, पण मनच लागत नाही त्या सेवेमध्ये, इच्छा होत नाही. काही-काही व्यक्तींच्या बाबतीत तर ते सेवाही सोडून देतात. आणि म्हणून हे चरित्र ज्याला आपण अभ्यासतोय त्यावेळेला काय-काय गोष्टी स्वामींच्या कृपा होण्यासाठी लागतात, हेही आपल्याला त्यातनं समजतंय. की प्रत्येकाचं एक बॅकग्राऊंड आहे. प्रत्येकाचं एक सुकृत आहे, प्रारब्ध आहे. या सगळ्याची गोळाबेरीज होते आणि स्वामींची कृपा होते. त्यामुळे स्वामी चरित्र चिंतनिका फक्त स्वामींविषयी आपल्याला सांगत नाही, तर ही चिंतनिका आपल्यातला संयम वाढवण्यास सुद्धा मदत करू शकेल. आपल्यातला धीरोदात्तपणा जो आहे, तोही स्वामींविषयीचा आपला वाढवण्यास ही चिंतनिका कदाचित मदतनीस ठरेल, अशी अपेक्षा बाळगतो आणि आजच्या अध्यायांकडे जाऊया. 8व्या अध्यायाची सुरुवात करत असताना ग्रंथकर्ता असं म्हणतो, "जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता." या ईश्वराचं, ह्या परब्रह्माचं वर्णन करताना हा ग्रंथकर्ता विविध विशेषण त्याला लावतोय. सुखधामा, की हा सुखांचं धाम आहे, सुखांचा आगार आहे. सच्चिदानंद असं आपण ज्याला म्हणतो, हा सदैव आनंदी असलेला आहे. असा तो ईश्वर आहे.
जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. आपण ज्याला पुरुष सुक्त म्हणतो, त्या पुरुष सुक्तामध्ये सुद्धा हेच म्हणलेलं आहे, की हा ईश्वर जो आहे, हा अनंत रूपांमध्ये आहे. आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. ज्यावेळेला भगवंत हे विश्वरूप स्वतःचं दाखवतो, मग ते यशोदा मातेला असेल, अर्जुनाला असेल किंवा इतर प्रसंगांनी त्यांच्या त्यांच्या भक्तांना ज्यावेळेला हे विश्वरूप दिसलं, त्यावेळेला प्रत्येक जण थक्क झाला, भ्रमित झाला, की हे सहन होण्यासारखं नाही. अनंत रूप आहेत, अकराळ विकराळ रूप सुद्धा आहेत, अतिशय शांत, धीरगंभीर अशी मुद्रा सुद्धा आहे. विविध रूपांनी हा परमेश्वर नटलेला आहे. ह्याचं एका रूपात वर्णन करता येणं शक्यच नाही. स्वामी महाराजांविषयी ज्याला बोललं जातं त्याला एका शब्दामध्ये स्वामी महाराज नेमके कसे आहेत, असं जर कोणी विचारलं, तर त्याला एक छान विशेषण त्यांच्या भक्तांनी सांगितलेलं आहे. ते म्हणजे महाराजांची वृत्ती जी आहे, महाराजांचा स्वभाव जो आहे, तो स्वभाव आहे बालोन्मत्त पिशाच्च. म्हणजे कधी इतके लहान बाळासारखे असतात, हट्ट करतात, माया करतात, जवळ येतात, खोड्या करतात. लहान बाळासारखे सुद्धा आहेत, उन्मत्त आहेत आणि पिशाच्च्यासारखे भयाण सुद्धा आहेत. महाराज चिडले तर लोकं 10-10 फूट लांब अंतरावर थांबायचे, कोणाशी जवळ जायची हिंमत नाही व्हायची. प्रचंड राग आहे. तितकेच मायाळू आहेत, तितकेच दयाळू आहेत, तितकेच उन्मत्त सुद्धा आहेत. अतिशय उत्कट आहेत. कधी कोणाला जवळ करतील आणि कधी कोणाला फटकावतील, कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे महाराजांचं वर्णन करताना किंवा दत्त महाराजांचं वर्णन करताना बालोन्मत्त पिशाच्च वृत्ती असं त्यांचं वर्णन केलं जातं. हा परमेश्वर अनंत वेशांनी नटलेला आहे आणि तो अनंत आहे. कधीही एका रूपापुरता मर्यादित नाही. आज आपण जसं स्वामींना पाहतो, तेवढेच म्हणजे स्वामी आहेत का? तर नाही. ते एक स्वामींचं रूप आहे. स्वामी अनंत रूपांनी नटलेले आहेत. पुढे ग्रंथकर्ता पुन्हा आपल्याला आठवण करून देतो, किंबहुना स्वामींनासी विनंती करतो, की तुझ्याच कृपे करून अल्प वर्णिले स्वामी चरित्र, पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तू दयाळ. पुन्हा पुन्हा हा ग्रंथकर्ता अतिशय विनम्रतेने ही गोष्ट स्वामींना हा सांगतोय, की स्वामी तुमच्याच कृपेने मी हे लिहितोय. आता खरं तर पहिल्या अध्यायात सांगितल्यानंतर पुन्हा पुन्हा आळवायची काय गरज आहे? असं आपल्याला वाटू शकतं, की सारखं-सारखं काय तेच-तेच सांगतोय. गरज आहे. आणि ज्यावेळेला आपण एखादं असं कार्य करायला लागतो, कुठलंही कार्य असेल, छोटं-मोठं असेल, काहीही असेल. हळू-हळू जसं-जसं त्या कार्यामध्ये जेव्हा सुरुवात असते आपली, त्यावेळेला ते कार्य आपल्यासाठी खूप कठीण असतं, आव्हानात्मक असतं. आणि हे आव्हान स्वीकारण्यासाठी आपण विनम्रतेने ईश्वराला त्याची आराधना करतो, की देवा तुझ्या कृपेने हे आव्हान लीलया पेललं जावं. आणि मग ते आव्हान पेलण्यासाठी आपण प्रयत्न करायला लागतो. प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. हळू-हळू आपण थोडंसं त्याच्यात पारंगत व्हायला लागतो. आपल्याला त्यातली मेख कळायला लागते. अच्छा हे कार्य असं करायचंय का? सोपं आहे की. अवघड काहीच नाहीये. आता ही त्यातली जी मेख आहे ती कळली. ते काम कसं करायचं ते कळलं. ते काम कसं सोप्या पद्धतीने होऊ शकतं हेही कळलं. आता जसं पुढे जायला लागतो, तसं-तसं मग आपल्याला वाटायला लागतं, "अरे सोपं आहे, हे सगळं मीच करतोय, काय अवघड नाही त्याच्यात." आणि ह्याच्यातून अहंकार निर्माण व्हायला लागतो. जो सुरुवातीला परमेश्वराविषयी लीनता होती, कारण ते आव्हान मोठं वाटायचं. तेच आव्हान अगदी आता साधं सोप्पं झालेलं आहे. आता तो परमेश्वर तर विसरलाच जातो, पण परमेश्वराची काय गरज आहे? हे तर मी पण करू शकतो. असा मनातला अहंभाव निर्माण होतो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात ही गोष्ट होतेच 100% कारण हा मानवी स्वभाव आहे, की एखादी गोष्ट जेव्हा सुरुवात असते त्या गोष्टीची, त्यावेळेला अतिशय उत्साह असतो मनामध्ये. त्या गोष्टींसाठी धडपड आपण करत असतो. पण हळू-हळू आपल्याला असं वाटतं, "अरे, हे सोपं काम आहे, म्हणजे काय अवघड नाही, माझ्या डाव्या हाताचं मळ आहे." असं करत आपल्याला अहंकार व्हायला लागतो आणि या अहंकारामध्ये आपल्याकडनं चुका व्हायला लागतात. कारण तिथे ईश्वराची ओळख किंवा ईश्वराची आठवण आपण विसरायला लागतो. हे सगळं मीच करतोय, माझ्यामुळे हे सगळं होतंय. हा सहज अहंकार मनातला जागायला सुरुवात होते. हळू-हळू त्याला खतपाणी घातलं जातं. कसं खतपाणी घातलं जातं? स्वाभाविकपणे
आजूबाजूची जी माणसं आहेत आपली, ती आपलं कौतुक करायला लागतात. "अरे वाह! किती छान काम केलंस तू. हे आम्हाला तर जमलंच नसतं बाबा, तुला तर लगेच जमून गेलं." ही जी आजूबाजू माणसं आहेत, ती अतिशय कौतुक करायला लागतात. ह्या कौतुकाने या अहंकाराला खतपाणी मिळायला लागतं, की बघा सगळ्यांना ते कळायला लागलं, की बाबा मी खूप छान काम केलेलं आहे. हा अहंकार दृढ व्हायला लागतो. आता हा अहंकार इतका दृढ होतो, की जर कोणी माझं अ, काय म्हणूया क्रिटिसाइज केलं, माझी चिकित्सा केली, माझं एखादं कसं चुकलंय हे करताना, हे दाखवून दिलं, आता तो माझा अहंकार दुखावला जातो. आणि मग तो कसं चुकीचा आहे, हे आपण त्याला सांगण्यासाठी धडपड करतो, की तूच चुकीचा आहे, तुझं चुकलेलं आहे. कारण आता या अहंकाराला ठेच लागली. जो सुरुवातीला नव्हता अहंकार, ते कार्य करण्याच्या वेळेला तो अहंकार नव्हता, कारण त्याला आव्हान खूप मोठं वाटत होतं. तसं स्वामी चरित्र लिहीत असताना त्या ग्रंथकर्त्याला ही पूर्ण कल्पना होती, की बाबा हे स्वामींचं चरित्र लिहिणं ही साधी गोष्ट नाहीये आणि म्हणून तो पहिल्या अध्यायाला अतिशय विनम्रतेने भगवंताला विनवतो, की "देवा तूच हे लिहून घ्यायचं आहे." पण आता हे 6-7 अध्याय झालेत. टप्पा 1 संपलेला आहे. पुढे जाताना तो हे विसरत नाही, की "देवा तुझ्याच कृपेने हे चालू आहे. मी विसरलेलो नाही. मी काहीही करू शकत नाही. मी जर ठरवलं तर एक शब्द सुद्धा माझ्याकडनं लिहिला जाणार नाही. त्यामुळे देवा, महाराज हे सगळं तुमच्याच कृपेने चालली आहे." ही विनम्रता त्याच्या अंगी आपल्या या वाक्यातून दिसून येते. म्हणून कायम कितीही आपल्याला एखादी गोष्ट लिहिल्या जमायला लागली, तरी सुद्धा त्या जमण्यामागे त्या ईश्वराचाच हातभार आहे. हे कायम लक्षात ठेवावं आणि तो करतोय ते उत्तम आहे. अशा पद्धतीने चालत राहावं. जेणेकरून आपल्यातला अहंकार जो आहे, तो प्रकटणार नाही. अन्यथा तो नाशास कारणीभूत ठरतो. आपण ते कार्यापासून अलग होऊ शकतो किंवा माझ्याशिवाय हे कार्यच होऊ शकत नाही, असा एक मनातला अहंभाव जागृत होतो व विविध अंगाने. त्यामुळे ही आठवण ग्रंथकर्ता महाराजांना करून देतोय, की महाराज तुमच्याच कृपेनं हे स्वामी चरित्र मी वर्णन करण्याचा अल्पसा प्रयत्न करतो आहे. तर त्यातले पुढचे अध्याय जे आहेत, पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तू दयाळ, तूच हे वदवून घेणार आहेस, तूच हे सांगून घेणार आहेस. मग मागील अध्यायामध्ये विष्णुबुवांचं काय झालं ते त्यांनी आपल्याला विशद केलेलं आहे. अक्कलकोटी वास गेला, जन लाविले भजनाला, आनंद होतसे सगला वैकुंठा समनगरी ते. अक्कलकोटचं वर्णन आहे, की महाराजांच्या सानिध्यामध्ये महाराजांच्या असण्यानं ती भूमी जी आहे ती अतिशय पावन झालेली आहे. प्रत्येकाच्या मनामनामध्ये हे स्वामींचं प्रेम, स्वामींविषयीची भक्ती, ही ओढ ही निर्माण झाली आणि साक्षात वैकुंठासम ही नगरी झालेली आहे. राजे निजाम सरकार त्याचे पदी दप्तरादार राजे राय बहादूर शंकरराव नामक. आता पुढील गोष्टीला सुरुवात होते. पुढील पात्राचं ह्याच्यामध्ये प्रवेश होतोय. कोण पात्र आहे? निजामाच्या दरबारी असलेले सरदार किंवा त्यांच्यातले महत्वाचे पदाधिकारी शंकरराव. आता हे शंकरराव जे आहेत, हे जसे शहाजी राजे आपले शिवाजी महाराजांचे वडील, हे जसे त्या आदिलशहाकडे सरदार होते, मानाचा हुद्दा होता त्यांना, तसेच हे शंकरराव जे आहेत, हे त्या निजामाच्या दरबारामध्ये महत्त्वाच्या पदावर आहेत आणि त्यांना अ, काय म्हणूया आपण त्याला पदवी मिळालेली आहे, राजे राय बहाद्दूर. राजे राय असा तो शब्द आहे आणि बहादूर असा शब्द आहे. तो इथे आलता ना, राजे राय बहादूर असं आलेलं आहे. आता मी मागेही म्हटलं, की स्वामी चरित्र लिहिलं कसं गेलंय? तर मुळात ते एकतर महाराजांच्या महानिर्वाणानंतर लिहिलंय. ऐकीव गोष्टी ज्या आहेत, त्या तिथले जे महाराजांच्या सानिध्यात असलेले भक्तगण आहेत, त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्याच्यानुसार हे स्वामी चरित्र लिहिण्यात आलंय आणि अर्थात महाराजांना विनंती करून. त्यामुळे मागचे संदर्भ ह्याच्यामध्ये येण्याचं काही कारण नाही, कारण समोर डोळ्यांसमोर जे दिसलंय तेच एखादा माणूस सांगू शकतो. तर मागची हिस्ट्री काय आहे, हे मात्र माहीत नाही. तर इथे हे राजे राय बहाद्दूर असं त्यांचं जी पदवी आहे. तर राजे राय हा हा जो किताब आहे, हा शंकररावांच्या पूर्वजांना त्यांच्या कर्तबगारीवरती तो मिळाला होता. म्हणजे राजेरायांचे शंकररावांचे जे पूर्वज आहेत, ते शहाजहान जो होता राजा, औरंगजेबाचा वडील, त्या शहाजहानाकडे हे नोकरीला होते आणि तिथं त्यांनी फार मोठं कर्तृत्व गाजवलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या घराण्यामध्ये ही राजेशाही आली.
आल्यानंतर पुढे एक पिढी जशी जशी जात गेली तसं जसं कर्तृत्व बदलत गेलं तसं ती जहागिरी वाढत गेली आणि मग हा किताब एक त्यांना मिळाला राजे राय. राजे राय म्हणजे राजांचा राजा. हे सर्वश्रेष्ठ आपण असं म्हणूया. ज्याला आपण डिग्री असं म्हणतो. एक यू-जी असते, एक पी-जी असते, मग पी-एच-डी आहे वगैरे, वगैरे. तर तसे राजे राय, राजांचा राजा आणि बहादूर ही पदवी ही ह्या शंकररावांच्या पूर्वजांना मिळाली होती. आणि त्यामुळे त्यांचा पुढचा जो कोणी गादीवर बसेल, तो राजेराय बहादूर आणि जो कोण त्याचं नाव असेल, तर ते नाव आहे. तर असे हे राजेराय बहादूर पदवी असलेले शंकरराव निजामाच्या दरबारातले अतिशय मातब्बर सरदार किंवा ज्यांच्याकडे ती सरदारकी आहे आणि पूर्वजांच्या कर्तृत्वामुळे त्यांना जहागीर प्रचंड आहे, असे हे शंकरराव. 6 लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. 6 लक्ष, 6 लाख त्यावेळेचे विचार करा, आज त्याची किंमत किती असेल? इतकी जहागिरीचा म्हणजे एरिया जो आहे, तो त्यांच्या ताब्यात होता. जसा आजचा आपला नगरसेवक, मग आमदार, मग खासदार, एरिया वाढत राहतो त्याचा. तसं ही 6 लक्षांची जहागिरी जी आहे, ती त्यांच्या ताब्यात होती. तेवढा एरिया त्यांच्याकडे होता. तर पुढे लिहिले सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. आता खरं तर शंकरराव जे आहेत, हे महाराजांकडे जेव्हा आले, त्यावेळेला त्यांचं नुकतंच लग्न झालेलं होतं. शंकररावांना स्वतःचं मूलबाळ नव्हतं. तर थोडीशी शंकररावांची थोडीशी पार्श्वभूमी समजून घेऊया आणि मग या गोष्टीकडे जाऊया. मी मगाशी म्हटलं तसं शंकररावांचे हे जे पूर्वज होते, यांनी बरंच कर्तृत्व त्यांच्या काळामध्ये गाजवलेलं होतं आणि हे जे आहेत हे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण, शंकररावांचं कुटुंब जे आहे ते आणि हे शहाजहानाच्या दरबारी असताना त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना ही सरदारकी मिळाली. त्याच्यानंतर दौलताबाद म्हणजे आत्ताचं दौलताबाद त्यावेळेचं देवगिरी हा जो एरिया होता तिथले हे मूळ ग्रामस्थ. मग हा एक-एक किताब, एक-एक जहागिरी जी त्यांना मिळत गेली. महाराजांची सेवा करण्यासाठी पूर्वपुण्याई असावी लागते, हे आपण जे नेहमी म्हणतो, शंकररावांच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. शंकररावांचे वडील जे आहेत, आपल्या सर्वांना परिचित असतील, जसं आपण स्वामी महाराजांना दत्तावतार म्हणतो, तसं हैदराबादला माणिक प्रभू महाराज होते आणि हे माणिक प्रभू महाराज साक्षात दत्तावतारी आहेत, अशी सर्व दत्तभक्तांची श्रद्धा आहे. या माणिक प्रभूंचे शंकररावांचे वडील हे सेवक होते किंवा शिष्य होते. अतिशय विनम्रतेने, श्रद्धेने, मनापासून सेवा करणारे हे त्यांचे वडील. माणिक प्रभूंची त्यांनी हयात सेवा केली. दुसरा एक भाग की शंकररावांच्या पिढ्यांमध्ये किंवा वंशामध्ये जे राजेपदी बसलेले आहेत, फार क्वचित आहेत की जे त्यांचं आयुष्य खूप मोठं होतं. पण बरेचसे जे कोणी राजेपदी बसलेले आहेत, ते अतिशय कमी आयुर्मानामध्ये त्यांचं देहांत झालंय किंवा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे फार राजेपद त्यांना कोणाला भोगायला मिळालं नाही. 40 वर्ष, कोणाचं 25 वर्षे, कोणाचं 35 वर्षे अशा प्रकारे निधनं झालेली आहेत. आता हे जे शंकररावांचे वडील आहेत, ह्यांचाही साधारणतः कार्यकाळ असाच आहे. त्यांनाही जहागिरी होती, किताब होता, सगळं होतं. परंतु मूलबाळ जे आहे, संतती सुख नव्हतं आणि पास्ट हिस्ट्री आहे, लवकर मृत्यू येण्याचा. त्यामुळे हे नेहमी चिंतेत असायचं, की आपलं कसं होणार? आणि त्यांचे वडील आणि त्यांची आई शंकररावांची हे दोघंही माणिक प्रभूंचे शिष्य आणि अतिशय म्हणजे माणिक प्रभूंना आवडणारे असे ते शिष्य होते. म्हणजे या दोघांमधलं नातं फार जवळचं आणि प्रेमाचं होतं. तर एके दिवशी शंकररावांच्या वडिलांनी माणिकप्रभू महाराजांना विनंती केली, अर्जव केलं, की "महाराज, तुमच्या कृपेने सगळं छान आहे, परंतु संतती नाही. आपली कृपा असावी अशी इच्छा व्यक्त केली." माणिक प्रभूंनी आशीर्वाद स्वरूप त्यांना काही पदार्थ दिले, रक्षा दिली आणि आशीर्वाद दिला, की नक्की तुला संतती होईल. आणि माणिक प्रभूंच्या आशीर्वादाने काही महिन्यानंतर त्यांची पत्नी जी आहे ती प्रसूत झाली
आणि जे जन्माला आले ते शंकरराव. त्यामुळे दत्त महाराजांची सेवा ही शंकररावांच्या कुटुंबामध्ये होती. माणिक प्रभूंच्या देहावसनानंतर त्यांचं महानिर्वाण ज्यावेळेला झालं, त्याच्या आधी शंकररावांचे वडील जे आहेत ते मृत्युमुखी पावले. त्यावेळेला शंकररावांचं वय अवघं 7 ते 8 वर्षांचं. त्यामुळे वडील मृत्यू पावल्यानंतर आता गादीवर कोणाला बसवायचं? तर शंकररावांना बसवण्याची वेळ आली. त्यामुळे अवघ्या 7 ते 8व्या वर्षी ते राजे म्हणून पदावरती बसले. परंतु हे वय नाही, हे सगळं करण्या इतपत त्यांना समज येईल असं. म्हणून त्यांचं मंत्रिमंडळ, प्रधान मंडळ जे आहे, हे सगळं कामकाज चालवायचे आणि त्यातनं त्यांना शिकवलंही जायचं, की कसं कामकाज करायचं. या प्रसंगामध्येच अ, माणिक प्रभूंचं महानिर्वाण झालं. त्याच्यामुळे जो एक आध्यात्मिक अधिष्ठान जे होतं किंवा जे गुरूंचं सानिध्य जे या कुटुंबाला होतं, हे आता कुठेतरी अगदी पोकळी तयार झाली. शंकरराव घडत होते, शिकत होते. ह्या सगळ्या गोष्टी शिकत-शिकत हळू-हळू एक वेळ अशी आली, की आता शंकररावांनी ताबा घेतला. हे कामकाज जे आहे ते चालवण्यासाठी शंकररावांनी ताबा घेतला. यथावकाश शंकररावांचं लग्न झालं. वय वर्ष साधारण 23-24 असताना. लग्न झाल्यानंतर दत्तप्रभूंची सेवा घराण्यात असल्यामुळं बुद्धी फिरत नाही. दत्तांचा आशीर्वाद ज्या कुटुंबावर असतो, कितीही कसाही प्रसंग असो, चांगली अवस्था असताना सुद्धा आणि वाईट अवस्था असताना सुद्धा बुद्धी फिरत नाही. तर हे शंकररावांना लग्न झाल्यानंतर त्रिस्थळी यात्रा करण्याची इच्छा झाली आणि तशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि तसं नियोजन केलं. त्याच वेळेला शंकररावांच्या कानावरती अक्कलकोटच्या स्वामींची कीर्ती पोहोचली होती. त्यामुळे शंकररावांनी असा विचार केला, आपण हैदराबाद ते अक्कलकोट. आपण आधी अक्कलकोटला जाऊया. स्वामींचं दर्शन करूया, बघूया एकदा कोण आहेत, काय आहेत. दत्तावतारी म्हणतात त्यांना असं. कारण माणिक प्रभूंचा त्यांना आध्यात्मिक वारसा होता, शंकररावांच्या कुटुंबाला. त्यामुळे ती श्रद्धा होती. अक्कलकोट करूया आणि मग त्रिस्थळी यात्रेला जाऊया, असा त्यांनी एक मनोमन संकल्प केला. परंतु अगदी स्वाभाविकपणे आपलाही स्वभाव असाच असतो, की एखाद्या नवीन ठिकाणी जायचं असेल, तर जर काही एवढं इम्पोर्टंट नसेल, तर आपण ती गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर जाऊया, असा एक विचार करतो. तर तसंच झालं. काही निमित्ताने गोष्टी अशा घडल्या, की ठीक आहे नंतर जाऊया अक्कलकोटला. आधी आपण काशी प्रयाग करून येऊया. म्हणून काशी प्रयागला गेले. बाकीचा सगळा लवाजमा त्यांचा होताच त्यांच्यासोबत. स्वामींचा अनुभव किंवा दत्ताचं आशीर्वाद किती काम करतो बघा. शंकरराव ह्याला काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गेले. त्या गाभाऱ्याच्या जवळ जाणार आणि पाहतात तर काय, त्यांना काशी विश्वेश्वर दिसतच नव्हता. तर तिथे एक यतिराजाची मूर्ती, एक संन्यासी जो होता त्याची मूर्ती म्हणजे ते स्वतः बसलेले असं दिसत होतं. तर हे भांबावले, घाबरले, की असं काय होतंय? मला का म्हणजे काशी विश्वेश्वराचं दर्शन का होत नाहीये? आणि म्हणून त्यांच्यासोबत जे पंडित होते त्यांना त्यांनी विचारलं, की म्हणे "असं का होतंय? मला काहीतरी हे मला दिसतच नाहीये विश्वेश्वराची मूर्ती. हे यती दिसतायत." त्या पंडितांनी त्यांना असं सुचवलं, की म्हणे "महाराज तुम्ही काही नवस वगैरे केला होता का? बोलून गेला असाल आणि लक्षात नसेल आलं तुम्हाला वगैरे." तर राजे म्हणले, "असं काही नवस वगैरे तर नाही केलेलं मला आठवत काही. पण मी असं म्हटलं होतं, की येता-येता अक्कलकोटला जाऊन मग इकडे येईन म्हणून." असं राजांनी फक्त त्या पंडिताला सांगितलं आणि त्या क्षणी त्या काशी विश्वेश्वरावरनं ती यतींची मूर्ती जी आहे, ती दिसणं त्यांना बंद झालं आणि काशी विश्वेश्वर दिसायला लागले. ते लिंग दिसायला लागलं. तर काही क्षणभर हे भांबावले होते, की काय घडतंय समोर ह्याची काही कल्पना नाही आणि सगळेच चक्रावले होते. असं काय घडतंय? सगळ्यांनी काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं आणि पुढे मार्गस्थ होणार एवढ्यात शंकररावांची तब्येत बिघडली. इतकी बिघडली, की काही चैन यायला तयार नाही. वैद्य, हाकीम सगळं काही करतायत, परंतु राजाची तब्येत काही सुधारायला तयार नाही. अगदी बलवान असलेलं शरीर अगदी कृश व्हायला लागलं. 25शीतला तो तरुण आहे, राजा आहे. भरभक्कम असलेलं त्याचं व्यक्तिमत्व अगदी अशक्त झालं. ती अवस्था कोणाला बघवायला तयार नाही. काय करावं? दत्त महाराजांची उपासना असल्यामुळे
शंकररावांनी असा निश्चय केला की आपण एक काम करूया, गाणगापूरला जाऊया. इथेही त्यांच्या मनात आलं की अक्कलकोटला जाऊया, पण नको आता, पहिले गाणगापूर करूया, ही पहिले तब्येत सुधरवूया आणि मग जाऊया. गाणगापूरला आले. अन्नदान, दक्षिणा वगैरे हे सगळं करतायत आणि त्यांनी ठरवलं की नाही, मी स्वतः अनुष्ठानाला बसणार. सेवा, राजेपद बाजूला ठेवलं. पदाचा अभिनिवेश कुठेही नाही, की मी कोणतरी मोठा आहे आणि मग नाही. कारण ती सेवा त्यांच्या वडिलांनीही केलेली आहे. त्यामुळे त्यांना तो वारसा आहे, ती परंपरा माहिती आहे. साधकाची भूमिका आहे. स्वतः अनुष्ठानाला बसले. गुरुचरित्र त्यावेळेला वाचत असताना किती कष्ट पडले असले याची आपण साधारण कल्पना करू शकतो. आजही जर मोठं गुरुचरित्र वाचायचं असेल, तर कमीत कमी 5 ते 6 तास लागतात. त्यावेळेचं गुरुचरित्र त्या कंडिशनमध्ये वाचायचं असेल, तर कमीत कमी 7 ते 8 तास प्रतिदिवशी. उपोषण, बाकीचे सगळे नियमावली सगळं सांभाळून आणि अशा अशक्तपणामध्ये गुरुचरित्राची पारायण करतायत, अन्नसंतर्पण करतायत. काहीही केल्या त्यांना काही आराम पडायला तयार नाही. चिंतेत आहेत, ग्रासलेले आहेत. काय करावं? आणि ह्या 3 महिन्याच्या अनुष्ठानानंतर साक्षात दत्तप्रभू स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं, "तू अक्कलकोटला जा, तिथे तुला आराम पडेल." पण शंकररावांची दत्त महाराजांवर भक्ती आहे. कारण तसे पूर्व इतिहास आहे. त्यामुळे त्यांचं काही मन व्हायला तयार नाही. अक्कलकोटला ठीक आहे ना, नंतर जाऊया. आत्ता काय काही, आत्ता मला बरं व्हायचंय. आणि म्हणून त्यांनी पुन्हा अनुष्ठान चालू केलं, पण पुन्हा आदेश झाला, अक्कलकोटला जा. आता आपण अध्यायाकडे येऊया आणि मग पुढची गोष्ट बघूया. परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी. परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी. असे विश्वेश्वराच्या दर्शनावर येतानाच हा त्रास सुरू झाला होता. आता ही ब्रह्मसंबंध बाधा नेमकी काय आहे? ब्रह्मसंबंध याचा अर्थ भूत, पिशाच, प्रेत ह्या सगळ्या योनीचं सर्वोच्च पद जे आहे, हायेस्ट डिग्री, ते म्हणजे ब्रह्मसंबंध. हा ब्रह्मसंबंध अतिशय शक्तिशाली असतो, पण तेवढाच त्याची ज्ञानी सुद्धा असतो. म्हणजे बऱ्याच वेळेला ब्रह्मसंबंधाची योनी कोणाला प्राप्त होते? आपण गुरुचरित्र वाचलेलं आहे. अतिशय अहंकारी व्यक्ती, अतिशय कंजूस व्यक्ती, ज्ञानाचा अहंकार असलेला सुद्धा, की स्वतःकडे एवढं ज्ञान आहे आणि लोकांना वाटायचंच नाही. पैशाचा अहंकार असो, पदाचा अहंकार असो, कुठल्याही गोष्टीचा अहंकार, प्रचंड अहंकार, मी म्हणजे सर्व काही. अशी ज्यांची वृत्ती असते, स्वतःकडचं ज्ञान दुसऱ्याला द्यायचं नाही, स्वतःकडचा पैसा कधीही दान करायचा नाही. जे काही असेल ते कधीही दान न करता स्वतः सगळा त्याचा उपयोग घ्यायचा आणि अहंकारी वृत्तीनं उन्मत्तपणे वागायचं. अशांना ही ब्रह्मसंबंध नावाची योनी जी आहे ती प्राप्त होते. तसं माणसाच्या मृत्यू पश्चात त्याला विविध योनी मिळतात. प्रेतयोनी असते, पितर योनी आहे, देवयोनी आहे किंवा अनेक बाकीच्या योनी आहेत. याची नावं घेतली तर प्रचंड आहेत. आणि त्या योनीनुसार त्याला त्याचे भोग भोगायला लागतात. आणि ही ब्रह्मसंबंधाची बाधा म्हणजे हजारो वर्ष तुम्हाला त्या योनीत खितपत पडायचं आहे. जोपर्यंत तुमचं ते कर्माचा जो भाग आहे तो संपत नाही, तोपर्यंत ईश्वर शिक्षा करत नाही. मग हजारो वर्ष त्या योनीत खितपत पडल्यानंतर मग ईश्वराचा न्याय होतो. मग जी काही शिक्षा असेल त्या शिक्षेनुसार त्याला अ, पृथ्वीवरती पुन्हा जन्माला घालताना तो रोगी म्हणून जन्माला येईल, अपंग म्हणून जन्माला येईल, की आणखीन काय जी काही ईश्वराची शिक्षा असेल त्या पद्धतीने त्याला तो जन्म भोगावा लागतो. जर त्याने काही थोडंफार पुण्य केलं असेल, तर ईश्वराची कृपा होऊन त्यातनं त्याची सुटका होते. चांगला डॉक्टर मिळतो, एखादी ट्रीटमेंट त्याची चांगली होते, चांगल्या मार्गदर्शकाची त्याची भेट होते, काय असेल ते. तसं न झाल्यास संपूर्ण जीवन त्याचं तसंच जातं. पुन्हा पुढच्या जन्मामध्ये आणखीन जे काही उरलेले असेल त्याचं ते सगळं भोगावं लागतं. असा हा ब्रह्मसंबंध जो आहे, त्याची बाधा झाल्यानंतर तो काही माणसाला सोडत नाही. म्हणजे पूर्ण त्याचा खतम केल्याशिवाय मृत्यू येईपर्यंत त्याला सोडत नाही. आपण हे गुरुचरित्रात पाहिलेल्या आहेत या गोष्टी. अशा या ब्रह्मसंबंधाची बाधा ही शंकररावांना झाली असं
एक निदान त्यावेळेच्या ज्ञाते लोकांनी केलं. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्न पाणी. मगाशी म्हटलं तसं अगदी कृश झाले. ती हाडं दिसायला लागली इथपर्यंत असं तब्येत झाली. वय वर्ष 24-25 अगदी कोवळं वय. नावडे भोगविलास सुखोपभोग कैचा त्यास निद्रा न येची रात्रंदिवस चिंता न पोळले. आता कशातहीच मन रमत नाहीये. कुठलीच गोष्ट उपभोग घ्यावी अशी मनस्थितीच राहिलेली नाही. प्रचंड त्रास, प्रचंड वेदना ह्या शंकररावांना अ, भोगायला लागतायत. सगळे प्रयत्न करतायत. गेली कित्येक अनुष्ठाने तशीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिल्ली दाने आरोग्य व्हावे म्हणून. पण काही केल्या काही उपाय व्हायला तयार नाही. सगळ्यातनं वैतागले. कृष्णवर्ण आला शरीरासी. काळं पडलं शरीर त्यांचं. रात्रंदिन चैन नसे. विधीने लेख भाळी लिहिला तो न चुके कवण आला तदनुसार प्राणी मात्राला भोगणे प्राप्त असे की. ही नियती अतिशय कठोर आहे. ज्यावेळेला तिच्या हातात सूत्र येतात त्यावेळेला ती न्याय करते आणि ही न्याय करताना कर्तव्य कठोर असते. अतिशय निष्ठुरपणे ही नियती काम करायला लागते आणि म्हणून नियतीचे फटके जे आहेत, हे सहन होऊ शकत नाही आणि म्हणून सदैव ईश्वरचरणी लीन राहून या नियतीच्या फटक्यांपासून वाचवावं ह्यासाठी दयायाचना परमेश्वराची करावी लागते आणि तोच एकमेव आहे, की जो ह्यातनं आपल्याला सही सलामत बाजूला काढू शकतो. म्हणून ज्यावेळेला सुखाचे दिवस असतात, त्यावेळेला अधिक सावध राहायचं असतं. कारण तिथंच कर्म बिघडू शकतात, चुकीची कर्म घडू शकतात आणि ही चुकीची कर्म नियती त्याचं फळ निश्चित केलेलं असतं. त्यावेळेला ते मिळतं आणि ज्या वेळेला हे नियतीचं फळ भोगायची वेळ येते, त्यावेळेला मात्र मेटाकुटीला जीव येतो. म्हणून कर्म करताना नेहमी सावध असावं. आता काय करावं? कोणाला की जावे शरण, मज वरी कृपा करील कोण, सोडविल व्याधी प्यासून ऐसा कोण समर्थ. हा विचार करून त्यांनी शेवटी पूर्व इतिहासानुसार दत्त महाराजांच्या सेवेनुसार गाणगापूर निवडलं आणि तिथे स्वतः अनुष्ठानाला बसले. तिथे त्यांना दृष्टांत झाला, की तुम्ही अक्कलकोटला जा. शंकररावांची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती म्हणून ही दृष्टांतावरी गाणगापूर न सोडिले. अक्कलकोटविषयी स्वामींविषयी ऐकलेलं आहे, परंतु श्रद्धाभाव नाही. कारण दत्त महाराजांची उपासना आहे त्यांच्याकडे. दत्तांविषयी जी माहिती आहे तसं स्वामींविषयी काही कुठल्यातरी बुवा वगैरेच्या नको जायला, आपली महाराजांची सेवा करूया. असा विचार करून त्यांनी गाणगापूर काही सोडलं नाही. तिथंच त्यांनी अनुष्ठान सुरू केलं. पण पुन्हा दृष्टांत झाला, की तुम्हाला अक्कलकोटला जायचंय. हे स्वतः दत्त महाराजांनीच त्यांना दृष्टांतात सांगितलं. हे जाणून हितगोष्टी मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. आता गोष्टीचा पुढचा भाग घेऊया, की हे शेवटी दत्त महाराजांची आज्ञा समजून त्यांनी अक्कलकोटला आले. अक्कलकोटला आल्यानंतर देशमुखांचा जो वाडा आहे, म्हणजे आत्ताचं जे वटवृक्षाचं मंदिर आहे, त्याची बॅक साइड. तर त्या ठिकाणी तो देशमुखांचा वाडा होता. तर त्या ठिकाणी तेही सरदार होते. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी महाराजांची सोय लावण्यात आली. या वगैरे आणि जसे मालोजी राजांना समजलं, की शंकरराव येतायत, तर त्यांनी अ, रा रीतिरिवाजानुसार राजदरबारी जो काही रिवाज असतो, त्या पद्धतीने त्यांचंही सगळं केलं. परंतु ही अवस्थाच अशी होती, की ते काही केल्या स्वामींचं दर्शन कधी होतंय, ह्या एकाच लालसेने ते तडफडत होते. तेव्हा त्यांना ओढ लागली होती. त्यामुळे ताबडतोब ते अ, स्वामींच्या दर्शनासाठी आले. स्वामींचं दर्शन घेतलं. आता दर्शन घेतल्यानंतर आपली इच्छा व्यक्त करायची आहे. तर आता ही कशी करता येईल? आता राजा आलाय किंवा असा मोठा सरदार आलाय, ही खबरवात तर सगळ्यांनाच पडते. सुंदराबाई आणि सोळाप्पा जे पैशांच्या लोभात होते, त्यांनाही कळलं. तर आता हे शंकरराव जे आहेत, हे विवंचनेत होते, की माझा प्रश्न स्वामींनी सोडवावा अशी त्यांना विनंती करून आपल्याला फेवर मिळावं थोडंसं, की असं नको व्हायला, की त्यांनी काहीतरी आपल्याला निगेटिव्ह बोलावं किंवा कारण माहिती नाही स्वामी कसे आहेत. काय करता येईल ह्यासाठी? तर सुंदराबाई महाराजांच्या जवळ दिसती असं त्यांनी बघितलं आणि म्हणून सुंदराबाईंकडे त्यांनी विनंती केली, की असा-असा माझा त्रास आहे, मला आराम पडावा अशी तुम्ही महाराजांकडे याचना कराल का? सुंदराबाईला उसनं किंवा आयतं मिळालं होतं. तर त्यांनी म्हटले, की "ठीक आहे," म्हणे, "तुम्ही ₹2000 द्याल त्यासाठी मला." 2000 मुद्रा. तर ते म्हणे, "2000 काय हो 10,000 देईल, पण माझ्या ह्या त्रासातनं मला बरं व्हायला पाहिजे." तर सुंदराबाई म्हणली, "बाबा हे नंतर शब्द-बिब्द फिरवला तर" म्हणून पाणी हातात घेऊन संकल्प घ्यायला लावला, की तुम्ही बरे झाल्यानंतर ₹10,000 द्याल.
अक्कलकोट नगराचं वर्णन करताना ग्रंथकारांनी फार सुंदर सांगितलंय. अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत, तो देखिले जन समस्त, प्रेमळ भक्त स्वामींचे. स्वामी नाम वदती वाचे, कीर्तन स्वामी चरित्रांचे, पूजन स्वामी चरणांचे, आराध्य दैवत स्वामींचं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्वामी, स्वामी, स्वामी. जेवायचं तर स्वामींच्या सोबत किंवा नैवेद्य स्वामींना आणायचा. काही घरात चांगलं झालं की स्वामी आहेत. घरात काही खुट्ट झालं तरीही स्वामींकडे येऊन तक्रार करायची. अख्खं अक्कलकोट हे स्वामींचं कुटुंब झाल्यासारखं झालं होतं. तर या नगरीच्या नरनारी कामधंता करीती करी, स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगते. हा कर्मयोगाचाच भाग आहे. काम करता करता सुद्धा ते स्वामींचंच नाव घ्यायचंय. स्वामींचे चरित्र आज कोण आलं होतं, आज असा चमत्कार महाराजांनी केला, अशी लीला झाली वगैरे वगैरे त्यांच्या त्यांच्या चर्चा चालू असेल. कित्येक प्रातस्नानी करुनी, पूजा द्रव्य घेऊनी, अर्पावे असमर्थ शरणी, जाती अति त्वरेने. अनेक भक्तजण रोजच्या रोज महाराजांकडे यायचे आणि त्याचं वर्णन ग्रंथकर्ता करतो. आणि अध्यायाचा शेवट करताना असं म्हणतो, महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुमे निवडून, शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजिते. शंकर आणि विष्णू म्हणजे तो शंकर शेठ आणि विष्णू बळवंत थोरात. हे महाराष्ट्र भाषा म्हणजे मराठीमध्ये हे स्वामींचं चरित्र लिहित आहेत. अध्याय 9 कडे जाऊया. गोष्ट पुढे आपली जाते. अक्कलकोटचं वर्णन सगळं ग्रंथकर्ता त्या ठिकाणी करतो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैशालिक, शूद्र आणि अनामिक, पारसी, यवन भाविक दर्शना येती धावणे. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती बाई. की जणू काही रोजच्या रोज यात्राच भरलेली आहे अशी गर्दी ही अक्कलकोटला असायची. रोज कुठून ना कुठून तरी माणसं यायची. कोणी आपलं दुःख सांगायला यायचे, कोणी काम झालं म्हणून सांगायला यायचे, कोणी सेवेसाठी म्हणून यायचे. साधू संत कित्येक थोर सत्पुरुष जे आहेत ते सुद्धा अक्कलकोटला येऊन स्वामींचं दर्शन करून जायचे. फकीर संन्यासी येती पै. धर्माचाही इथे भेदभाव नाही. सर्व प्रकारचे लोक महाराजांच्याकडे यायचे आणि महाराजांची कृपा संपादन करायचे. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागले. अशा अक्कलकोटच्या नगरीमध्ये जिथं साक्षात ईश्वर नांदतो आहे, ती नगरी साक्षात त्याची वैकुंठा समान झालेली आहे. अतिशय लोभस किंवा अतिशय आल्हाददायक असं तिथलं वातावरण आहे. प्रसन्न अशी तिथली मुद्रा स्वामींची आहे. असं सगळं वर्णन हा ग्रंथकर्ता करतो आणि अशा गावामध्ये शंकरराव जे आहेत त्यांचा प्रवेश झालेला आहे. या सगळ्या गर्दीमध्ये आपली स्वामींची भेट होऊन स्वामींनी आपलं ऐकावं असं काय करता येईल म्हणून त्यांनी त्या सुंदराबाईला विनंती केली. सुंदराबाईंनी तो संकल्प करून घेतला की तुम्ही ₹10,000 तुम्ही मला द्याल. रुपये मी आत्ताच्या दृष्टिकोनातून म्हणते. त्यावेळेला जे मुद्रा होत्या त्या मुद्रेचं त्यांनी वचन दिलं की मी तुम्हाला ₹10,000 देईल. सुंदराबाई स्वामींच्या जवळ गेल्या. स्वामींना विनंती केली. स्वामी म्हणे हे असे-असे शंकरराव आहेत, निजामाच्या दरबारी सरदार आहेत. अशी-अशी त्यांना त्रास आहे, तर तुम्ही त्यांना बरं करावं अशी विनंती त्यांनी स्वामींसमोर केली. आता स्वामींना ही सगळी हिस्ट्री माहित नाहीये का? आणखीन एक गोष्ट माझ्याकडनं राहून गेली सांगायची, की शंकरराव जेव्हा पहिल्यांदा म्हणजे अक्कलकोटात आल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा महाराजांच्या दर्शनाला आले, त्यांनी पहिलं दर्शन घेतलंय आणि नंतर आता विनवणी करतायत सुंदराबाईंच्या माध्यमातून. जेव्हा त्यांनी महाराजांना पहिल्यांदा पाहिलं, त्या क्षणी त्यांना आठवलं, की काशी विश्वेश्वराच्या लिंगाच्या ठिकाणी मला जे दिसलेली यतिराजाची मूर्ती होती, ती म्हणजेच हे स्वामी महाराज आहेत. मी अक्कलकोटला जाऊन मग त्रिस्थळी यात्रा करतो, असा ठरवलेला संकल्प अक्कलकोट टाळून त्रिस्थळी गेलेत. काशी विश्वेश्वराच्या ठिकाणी साक्षात स्वामी समर्थ दिसलेले आहेत. म्हणजे असं नाहीये, की स्वामींचं आत्ताच कनेक्शन इथं झालंय आणि स्वामींना शंकरराव परिचितच नाहीत. स्वामी कृपा करताना किती गोष्टी ह्याच्यामध्ये अंतर्भूत असतात बघा, विचार करा. एक तर पूर्वाश्रमीची त्यांच्या वडिलांची, दत्त महाराजांची, माणिक प्रभूंची सेवा, स्वतः शंकररावांची असलेली दत्त महाराजांवर, दत्तप्रभूंवर श्रद्धा आणि स्वामींचा जो काही थोडाफार त्यांना परिचय झाला होता, त्यातून मनामध्ये आलेला संकल्प, की अक्कलकोटला जाऊन मग आपण त्रिस्थळी यात्रा करावी.
आणि ते त्यांनी न केल्यामुळे, म्हणजे जेव्हा ते गाणगापूरला गेले तेव्हा गाणगापूर केलं, पंढरपूरची यात्रा केली, की कुठल्यातरी देवाच्या कृपेने माझं आजार बरा होईल. पंढरपुरात सुद्धा गेले, पण तिथून अक्कलकोट जवळ आहे, पण अक्कलकोटला जाण्याची त्यांची बुद्धी झाली नाही किंवा त्यावेळेला त्यांना वाटलं नाही, की आत्ता कुठं अक्कलकोट, ते नंतर बघू. आधी पहिले ह्या सगळ्या सिद्ध पुरुषांचं किंवा सिद्ध असलेल्या देवस्थानांचं आपण दर्शन करूया आणि तिथं अनुष्ठान करूया. गाणगापूर केलं, पंढरपूर केलं, पण जवळ असलेलं अक्कलकोटला ते शेवटपर्यंत गेले नाहीत. गाणगापूरला अनुष्ठान करताना ज्यावेळेला दत्त महाराजांचा दृष्टांत जाऊन त्यांनी सांगितलं, की अक्कलकोटला जा. त्याही वेळेला पहिल्यांदा त्यांची इच्छा झाली नाही. पण शेवटी आता दुसऱ्यांदा आदेशच झाला, की जावंच लागेल. त्यावेळेला त्या अनिच्छेने ते अक्कलकोटला आले आणि ज्यावेळेला ते स्वामींची पहिल्यांदा मूर्ती किंवा रूप त्यांनी पाहिलं, त्या क्षणी डोक्यात क्लिक झालं, की अरे त्या काशी विश्वेश्वराच्या इथं आपल्याला जे दर्शन झालं होतं, तीच ही स्वामींची मूर्ती किंवा तेच हे स्वामी समर्थ. आता असं ज्यांचं बॅकग्राऊंड आहे, स्वामी महाराजांच्या समोरती शंकरराव आल्यानंतर काय स्वामी महाराजांना माहीत नाहीये का काय झालेलं आहे? काय त्यांचे मागचं गणित आहे? स्वामींनीच बोलवून घेतलंय तिथं. दत्त महाराजांनी गाणगापूरला दृष्टांत दिला म्हणजे कोणी दिला? स्वामींनीच दृष्टांत दिलाय. त्यामुळे स्वामींना हे सगळं माहिती आहे. पण सुंदराबाईंना आणि सोळाप्पांना कुठं माहिती हे सगळं असं आहे म्हणून. त्यांना एवढंच दिसतंय, की अच्छा कोणतरी हा सरदार आलेला दिसतोय, ह्याच्याकडनं आपल्याला कसे पैसे काढता येतील ते आपण प्रयत्न करावा. स्वामींना ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. स्वामींना इंटरेस्ट आहे त्यांच्या भक्तांमध्ये. आणि जशीही सुंदराबाईंनी ही विनंती केली, स्वामी ताडकन उठले आणि पुढची गोष्ट आपल्याला माहिती आहे, की त्या ठिकाणी शेखनूर दर्गा जो आहे, त्या ठिकाणी महाराज गेले आणि तिथं जी कबर होती, जी नुकतीच खणलेली आहे, तर त्या ठिकाणी महाराज गेले आणि तिथे छाती टाकून झोपले. यवन स्मशान भुवित आले यतिराज त्वरित, एका नूतन खाचेत निजले छाती टाकून. महाराज काही वेळासाठी त्या कबरीमध्ये, त्या खड्ड्यामध्ये झोपले आणि तिथून उठून गेले. शंकररावांनी म्हणजे उठून जात असताना महाराजांनी त्यांना आज्ञा केली, "इथल्या फकीरांना खायला द्या." शंकररावांनी ताबडतोब व्यवस्था लावली. शेखनूर दर्ग्यावरती तिथं त्यांची चादर चढवली. तिथले जे काही उपचार आहेत ते केले. फकीरांना जेवायला घातलं. अन्नसंतर्पण प्रचंड केलं. महाराज पुन्हा आपल्या वटवृक्षाच्या ठिकाणी आले आणि महाराजांनी शंकररावांना सांगितलं, की कडुनिंब की तुम्ही त्याचा पाला जो आहे त्याच्यामध्ये मिरे घालावेत आणि ते औषध म्हणून तुम्ही घ्या. बरं वाटेल तुम्हाला. हे घ्यावे हे औषध तेणे जाईल ब्रह्मसंबंध जहाला स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची. शंकररावांच्या इतिहासामध्ये, वंशामध्ये इतिहास आहे, कमी वयामध्ये मृत्यू. जो राजपदावरती बसेल त्याचा कमी वयामध्ये मृत्यू होण्याचा पूर्व इतिहास आहे. वयाच्या 24व्या-25व्या वर्षी लग्न झाल्यानंतर मुलबाळ नाहीये. शंकररावांना सुद्धा प्रचंड त्रास व्हायला लागला, की जेणेकरून मृत्यूच समोर दिसायला लागला. काळवंडलं सगळं शरीर. परंतु कुटुंबात असलेली दत्त महाराजांची सेवा, आपण ज्याला म्हणतो, की मी सेवा करतोय, पण मला काहीच फळ मिळत नाही. बऱ्याच वेळेला असंही होतं, आपण केलेल्या सेवेचं फळ हे पुढच्या पिढ्यांना मिळतं. त्यांच्या आयुष्यात ज्यावेळेला संकट येतं, त्यावेळेला ईश्वर त्या केलेल्या सेवेचं फळ त्या पुढच्या पिढीला देतो. शंकररावांचा मृत्यू महाराजांनी त्यावेळेला असलेला टाळला आणि शेखनूर दर्ग्यावरती ती एक चादर चढवली. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण पुढे औषध काय द्यावं? कडुनिंबाचा पाला आणि मिरे यांनी काही ब्रह्मसंबंधाची बाधा जाते का? पण झाले स्वामीराज वैद्य, व्याधी पळे आपणचे. स्वामींनी दिलंय ना औषध, मग झालं. ते विचार नाही करायचा ह्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे. तर्क लावायचा नाही. बुद्धी ही ईश्वराचरणी खुंटते. त्यामुळे शंकररावांनी आज्ञा घेतली आणि पुन्हा आपल्या संस्थानात निघून गेले. थोड्याच दिवसात 8-10 दिवसात त्यांना आराम पडायला लागला. हळू-हळू तब्येत सुधारली. आता स्वामींवर त्यांची श्रद्धा बसलेली आहे. आणि मग ज्यावेळेला अगदी उत्तम त्यांचं प्रकृती झाल्यानंतर पुन्हा अक्कलकोटला आले स्वामींच्या दर्शनासाठी. प्रचंड मोठं अन्नसंतर्पण केलं. दान-दक्षिणा केल्या. सुंदराबाईंना आठवण होतीच. त्या पद्धतीने त्यांना विचारणा केली. शंकरराव स्वामींसमोर आले. स्वामींचे आभार मानले, कृतज्ञता व्यक्त केली, चरणस्पर्श केला आणि स्वामींना प्रश्न विचारला,
की म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. की महाराज मी असं कबूल केलं होतं, की माझी व्याधी गेल्यानंतर मी 10 सहस्त्र रुपये जे आहेत ते देईन. त्याचं काय करावं ते सांगा. स्वामींचं कार्य, दूरदृष्टी हा सगळा भाग आपण या ठिकाणी लक्षात आपल्याला येतो, की स्वामींना जेव्हा असं विचारलं, "हे ₹10,000 मला द्यायला मी ठरवलं होतं, तर ते कसे काय द्यायचे?" पहिली गोष्ट तर त्यांनी महाराजांना हे माहितीच होतं. त्यामुळे महाराजांनी सांगितलं, "ह्या जानकीला आणि जैनाला देऊ नकोस. म्हणजे ह्या सुंदराबाईच्या आणि चोळाप्पाच्या हातात तू देऊ नकोस पैसे. तू एक काम कर, गावाबाहेर मारुतीचं मंदिर आहे." महाराजांनी लोकेशन सांगितलं. त्या ठिकाणी एक चांगला सुनेगच्ची म्हणजे आजच्या भाषेमध्ये काँक्रीट असलेला छान मठ बांध. आता महाराज स्वतः वटवृक्षाच्या ठिकाणी सदेह आहेत. महाराजांचं अवतार कार्य संपण्याची वगैरे काही वेळ नाही. ही साधारण घटना जी आहे ती 1874-75 सालची आहे. महाराजांनी स्वतः सांगून त्या ठिकाणी मठ बांधून घेतला. अशा प्रकारचा मठ जो आहे तो इथे बांध. महाराजांच्या हयातीमध्ये सेवेचं विकेंद्रीकरण ज्यावेळेला आपल्याला गुरुमाऊली सांगतात, ती गोष्ट आपल्याला इथं समजून घेणं. महाराज सदैह त्या ठिकाणी असून सुद्धा भविष्याचं दृष्टी आहे. त्याचं नियोजन महाराज जाणो. पण महाराजांनी स्वतःच्या देखरेखीमध्ये शंकररावांकडनं तो मठ बांधून घेतला. आता इथे शंकररावांकडनं मठ बांधून घेतलं ह्याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची ह्याच्यामध्ये सांगावीशी वाटते. शंकरराव म्हणजे व्याधी बरी झाल्यानंतर हा मठाची सुरुवात करायची, आता बांधकाम करायचं वगैरे त्यामुळे निमित्तानं सारखं त्यांचं अक्कलकोटला येणं असायचं. ज्या वेळेला ते अक्कलकोटला यायचे, सामान्य सेवकासारखे महाराजांच्या इथं सेवा करायचे. झाडणं, पुसणं, स्वच्छता करणं, आरतीची तयारी करणं वगैरे, वगैरे. ज्या काही सेवा असतील, एक सामान्य सेवक ज्या प्रकारे करतो त्या प्रकारे करायचे. मालोजी राजांच्या दरबारात त्यांची खास व्यवस्था असायची. परंतु ते नेहमी म्हणायचे, "मी अक्कलकोटला येतो ते स्वामींचा सेवक म्हणून, सरदार म्हणून नाही." आणि ते विनम्रतेने ती सगळी जे काही त्यांचे उपचार असायचे ते टाळायचे. अगदी फरशीवर सुद्धा झोपायचे किंवा जे त्यांना जशी मिळेल व्यवस्था त्या पद्धतीनं करायचे. पण कधीही राजेशाही सेवा त्यांनी स्वीकारलेली नाही. हे जोपर्यंत तो मठ बांधून होत नाही तोपर्यंत ज्या वेळेला शंकरराव त्या ठिकाणी आलेत, अतिशय नम्रतेने त्यांनी ही सेवा केली. हा शंकररावांचा नम्र भाव, सेवाभाव आपल्याला दर्शवतो. काम झालं की टाटा बाय-बाय करणारे महाराजांना खूप लोकं असतात किंवा काम झाल्यानंतर मगाशी सुरुवातीला जसं म्हणलं अहंकार वाढतो मनातला. तसा अहंकार सुद्धा वाढण्याची शक्यता असते. परंतु घराणं ज्यावेळेला सेवेतलं असतं, त्यावेळेला हा एक उपयोग होतो, की त्याच्या स्वभावामध्ये ती नम्रता असते. कारण त्यांच्या वडिलांनी पण माणिक प्रभूंची या प्रकारे सेवा केलेली आहे. त्यामुळे वेळोवेळी ज्या वेळेला शंकरराव तिथे आले, त्यावेळेला सरदाराचं किंवा राजेपदाचं जे काही पदाचा मुखवटा आहे किंवा अ, अंगरखे आहे, हे सगळे काढून सामान्य व्यक्तीसारखे त्यांनी स्वामींची सेवा केलेली आहे. अजूनही शंकररावांना मूलबाळ नाहीये. मठ बांधून होत आला. महाराजांनी स्वतः त्या ठिकाणी पादुका स्थापन करून घेतल्या. स्वतःच्या अ, देखरेखीखाली, स्वतःच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी छानपैकी महाराजांनी मठाची सुरुवात करून दिली. शंकररावांनी स्वाभाविकपणे हे सगळं झालं. आता सगळं छान चालू आहे. महाराजही प्रसन्न मुद्रेत आहेत. सेवेला थांबायचे ते. दिवस-दिवस, आठवडाभर ते अक्कलकोटला थांबून सगळ्या प्रकारची सेवा करायचे. अगदी साध्या सामान्य सेवकाप्रमाणे. एक दिवशी स्वामींची आनंदित मुद्रा पाहून स्वामींजवळ आले आणि स्वामींना विनंती केली, की "स्वामी, एक इच्छा व्यक्त करावीशी वाटते." स्वामी म्हणले, "बोला की राजे." स्वामी म्हणे, "गादीला वारस नाहीये. काय करावं?" स्वामी म्हणले, "कशाला रे तुला वारस पाहिजे? हे काय तुझा वारस आहे? हा वाघ आहे ना तुझा." वाघ म्हणजे त्यांच्या पुतण्या जो होता, वय वर्ष 5 त्यालाही शंकरराव सोबत घेऊन यायचे. तो जो होता, त्याला महाराजांनी वाघ असं टोपण नाव त्याचं ठेवलं होतं. कारण त्याचं रुबा किंवा रूप जे आहे ते तशा प्रकारचं होतं. महाराजांना हे सांगायचं होतं, तुझ्या नशिबात संतती नाही.
आणि हा जो वाघ आहे, हा तुझ्या पुढच्या गादीचा वारस राहील. आता ह्याची ही हिस्ट्री थोडीशी छानशी आहे, की शंकरराव जे आहेत, हेही गादीवर जे बसले किंवा त्यांचे वडील जे बसले, तर ह्या लक्ष्मण बहुतेक त्याचं नाव त्या पुतण्याचं शंकररावांच्या, त्यांच्या वडिलांचा अधिकार काही कारणास्तव त्यावेळेला राहून गेला होता गादीवर बसण्याचा. त्याची भरपाई म्हणा आपण किंवा ती व्यवस्था स्वामींनी सांगितली, की ह्याला आता पुढचा वारस नेमायचा आहे. तुमच्यानंतर हा या गादीचा वारस असेल. त्यामुळे तोही न्याय केला. शंकररावांना सांगितलं, "शंकरराव, तुम्ही ह्या प्रपंचातले नाहीत. तुम्ही फार प्रपंचात अडकू नका. परमार्थ मात्र काटेकोरपणे सांभाळा." शंकररावांची भाविक वृत्ती होती आणि ही महाराजांनी हेरली होती आणि महाराजांनी त्यांना तसंच आज्ञा दिली, की "शंकरराव, तुम्ही ह्या फारशा प्रपंचात अडकू नका. हा जो वाघ आहे ना, तुमचा जो पुतणे आहे, तो गादी चालवेल. तुम्ही परमार्थाकडे लक्ष द्या." शंकररावांनी आज्ञा प्रमाण मानली. त्यानंतर कधीही शंकररावांनी संततीचा विषय काढला नाही. बघा, शंकररावांचा जन्म माणिक प्रभूंच्या अर्थात दत्तकृपेनेच झालेला आहे. आता शंकररावांना जी संतती हवी आहे, ती संतती महाराजांनी दिली नाही. महाराज म्हणले, "तुम्ही परमार्थ सांभाळा, मात्र हा जो तुमचा पुतणे आहे, तो तुमची गादी वारसा चालवेल." महाराजांचं नियोजन असं आहे, की आता तुम्ही इतके छान सेवेकरी झालात, तुमच्याकडनं एवढं मोठं केंद्र बांधून दिलं, म्हणून सगळेच प्रश्न सोडवले जात नाहीत. कारण प्रश्न जो आपल्याला वाटतोय, तो स्वामींच्या दृष्टिकोनातनं त्यांचं नियोजन वेगळं असतं. तुमचा पूर्व इतिहास, तुमचं भविष्य हे सगळं हे स्वामींना माहिती असतं. त्यामुळे असं होत नाही, की शंकररावांचा एक प्रश्न सोडवला, आता पुढचा पण प्रश्न महाराजांनी सहज सोडवला असता. नाही सोडवला. इनडायरेक्टली त्यांना सांगितलं, की तुझ्या आयुष्यात संतती सुख नाही. साधारण ही 25-26व्या वयाची त्या शंकररावांची गोष्ट आहे. शंकररावांनी अतिशय विनम्रतेने स्वामींची आज्ञा प्रमाण मानली आणि त्या पद्धतीने त्यांनी पुतण्याला वारस म्हणून घोषितच केलं. आणि ते जेव्हा-जेव्हा त्यांना संधी मिळेल त्या वेळेला अक्कलकोटला यायचे आणि महाराजांची सेवा करायचे. चिरेबंदी वाडा सुद्धा बांधून झाला. 1878 ला स्वामी महाराजांचं महानिर्वाण झालं. त्यानंतर प्रत्येक वर्षी स्वामी महाराजांचे उत्सव दत्त दत्त जयंती असेल, स्वामी जयंती असेल, पुण्यतिथी असेल, हे सगळे जे उत्सव आहेत, ते त्या वाड्यात करण्यासाठी महाराज अनेकदा यायचे. ज्यावेळेला त्यांना जमणार नाही, त्यावेळेला दरबारातून अ, सेवा लावली जायची. तर असं हे शंकररावांचं व्यक्तिमत्व आहे आणि सेवेकरी कसे किंवा शिष्य कसा घडवतात, कुठून त्याची सुरुवात असते, त्याचं कनेक्शन खूप आधीपासून झालेलं असतं. आपल्याला वाटतं, की आपण केंद्रात आलो तेव्हापासून सेवेकरी झालो. पण आपल्या आयुष्यात कधी काय घडलेलं असेल याची आपल्याला स्मृती राहत नाही. स्वामींनी आपल्याला हेरलेलं असतं. वेळ, टायमिंग शोधत असतात. "बाळा ये माझ्याकडे, मी वाट बघतोय तुझी." फक्त आपण तेवढे प्रामाणिक असणं आवश्यक आहे. आपल्यातला अहंभाव गेलेला असला पाहिजे. मोठेपणा जो आहे त्याचा सगळ्याचा पदाचा, मी किती मोठा आहे, माझं हे पद आहे, मग मला एवढा रिस्पेक्ट मिळाला पाहिजे वगैरे, वगैरे. हे सगळे खोटे अहंकार जे आहेत, हे बाजूला टाकून स्वामींचं होता यायला पाहिजे. असं ज्यावेळेला घडतं ना, स्वामी आपली काळजी घेतात. ना की फक्त प्रपंचाची घेतात, परमार्थाची सुद्धा तितकीच काळजी घेतात. आणि त्याच प्रकारे ह्या शंकररावांचा सुद्धा स्वामींनी उद्धार केलेला आहे. कुटुंबाचाही उद्धार केला आहे. वंशोवंशी त्यांच्याकडे दत्त महाराजांची सेवा आजही चालू आहे आणि आज जे त्यांचे वंशज आहेत, भले दत्त महाराजांची सेवा काही प्रमाणात आहेत, पण सज्जनगडाचे जे स्वामी आहेत, रामदास स्वामी आणि श्रीधर स्वामी, त्यांची सेवा त्यांच्या घराण्यात आजही चालू आहे. त्यामुळे आध्यात्मिक वारसा जो आहे, हा शंकररावांच्या कुटुंबामध्ये आजतागायतच चालू आहे. असं हे शंकररावांचं व्यक्तिमत्व, अशी ही स्वामींची लीला आणि असं हे स्वामींचं शिष्याला घडवणं आणि सांभाळणं. अगाध स्वामी चरित्र, तयाचा न लागेची पार, परी गंगोदक पवित्र, अल्पसेविता दोष जाती. आजपर्यंत आपण हे स्वामीचरित्र वाचत असताना हा विचार आपल्या मनात डोकावत नाही. कोण हे शंकरराव? का स्वामींनी त्यांच्यावर कृपा केली? का ते राजे होते म्हणून केलं? आणि आपल्याला असं बऱ्याचदा वाटतं. हा कोणतरी मोठा माणूस आहे म्हणून याला सगळं फेव्हर केलं जातंय. विशेष सेवा दिल्या जातायत. स्वामींचं नियोजन काहीतरी वेगळं असतं. जे मागची पार्श्वभूमी आपल्याला माहीत नसते. त्याचं पुढचं भविष्य आपल्याला माहीत नसतं. त्यांनी काय भोगलेलं आहे हेही आपल्याला माहीत नसतं. त्याच्या मनातला भाव आपल्याला माहीत नसतो. चांगला अथवा वाईट दोन्हीही. त्यामुळे हे स्वामी चरित्र जे आहे ते अगाध आहे.
तयाचा न लागेची पार. असं म्हणतात, की नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ विचारू नये. तसंच ह्या स्वामींच्या लीलेला नाही आपल्याला नाही माहिती काही गोष्टी. आपण खूप अज्ञानात असतो आणि इतक्याशा छोट्याशा अ, शब्दांमधून तर स्वामींचं चरित्र समजूच शकत नाही. म्हणून कुठल्याही पात्राविषयी मग अगदी ती सुंदराबाई असो, बाळप्पा महाराज असो, चोळप्पा असो किंवा अनेक कोणीही चरित्रातले व्यक्तिमत्व असो, कोणाही बद्दल टीका करण्याचं, वाईट बोलण्याचं आपल्याला काही एक अधिकार नाही. त्यांचा स्वभाव, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं प्रारब्ध सुकृत जे असेल त्याच्यानुसार स्वामींनी त्यांना जे काही असेल ती सेवा किंवा कृपा केली असेलच आणि म्हणून ते स्वामी चरित्रात अजरामर झालेले आहेत. आपली नावं कुठे येणार आहेत स्वामींच्या चरित्रात? आपलं नाव कधीतरी कुठल्यातरी चरित्रात स्वामींच्या येईल का हो? आपण खूप सामान्य आहोत. त्यामुळे ही सगळी जी हस्ती होती ती कदाचित स्वामींनीच निर्माण केलेली असावी. त्यांचं काहीतरी पूर्वपुण्य निश्चित असलं पाहिजे आणि म्हणून हे स्वामी चरित्रासारख्या महान ग्रंथामध्ये त्यांचा समावेश झाला. त्यामुळे तयाचा न लागेची पार ग्रंथकर्ता अतिशय विनम्रतेने हे स्वीकार करतोय. कारण त्यालाही हे माहिती असण्याचं काही कारण नाही. त्यांनी जी आहे ती कथा त्यानुरूप ती लिहिलेली आहे. परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती. सर्वात महत्त्वाची गोष्ट ग्रंथ इथं सांगतो. की गंगेचा उगम कुठे झाला, पाणी किती खोल आहे, पाण्याची डेन्सिटी काय आहे, हे बाकी ज्या तांत्रिक गोष्टी आहेत, त्याच्यात पडायचं कशाला आपल्याला? आपण गंगेचं उदक घ्यावं हातामध्ये आणि पवित्र व्हावं. बास. रिझल्ट आला महत्वाचा आहे. ते स्वामींच्या चरित्रामध्ये ह्या बाकीच्या गोष्टी ठीक आहे बाबा, ते अगाध आहे स्वामी चरित्र. आम्हाला थांग लागणारच नाहीये. आम्ही आपलं त्यांचं गुणगान गायचा प्रयत्न करतोय. त्यांचं नाव मुखामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यातच आम्ही धन्य होऊन जातोय. पण हे चरित्र ज्यावेळेला आपण अभ्यासतो, चिंतन करतो आणि ही अशी पार्श्वभूमी ज्यावेळेला समजत जाते, त्यावेळेला आपलं स्वामींविषयीचं मत अधिक पक्कं होत जातं. स्तर उंचावतो. आपल्या मनातला भाव आणखीन दृढ व्हायला लागतो. अधिक जवळीक साधायला लागते आणि त्यासाठी चिंतन करायचं असतं. एखादा शब्द ज्यावेळेला स्वामींच्या चरित्रात येतो, श्रवणी धरावा आदर, तेणे साधती इह परत्र असा तो शब्द आहे. ह्याच्यावर चिंतन केलं पाहिजे. काय हो नेमकं श्रवणी धरावा आदर? काय श्रवणी? का आदर धरायचा? कशाचा आदर धरायचा? कारण तो आदर धरल्याने काय होणार आहे? तेणे साधिती इह परत्र. या इहलोकातल्या सुद्धा ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याही साधणार आहेत आणि परलोकातल्या ज्या गोष्टी आहेत, अर्थात मृत्यू पश्चात जे काही घडणार आहे, जो परमार्थ आहे, ते सुद्धा आपल्याला सहजतेने मिळणार आहे. श्रवणी धरावा आदर. हे ऐकत असताना कानांना तृप्तता मिळायला पाहिजे, इतकं रिस्पेक्टफुली वागायचं आहे. श्रवणी धरावा आदर. का आदर करायचा आहे? तेवढ्या नम्रतेने, जसं आपल्या घरात एखादा कोण पाहुणा आला, विशेष अतिथी असेल, आपण किती त्याची अगदी त्यांनी कुठं बसावं, त्यांनी अगदी छान ठिकाणी बसलं पाहिजे, त्याला लगेच पाणी आणून द्या, काय खायला हवं, तुम्हाला आवडेल ते देतो. किती आपण त्याचा आदर करतो. अगदी त्याच्या हाकेला पटकन ओ दिलेलं असतं. तसंच ग्रंथकर्ता इथं म्हणतोय, की हे प्रत्येक शब्द ते तुमच्या कानावरती पडणार आहेत ना, त्याच्याविषयी आदरभाव बाळगा. आदरभाव म्हणजे काय? अतिशय सावध पद्धतीने ते ऐका. कारण प्रत्येक शब्द हा ज्ञानाचं प्रतीक आहे. हे प्रत्येक शब्द तुमच्यातला जे काही दोष असतील तेही काढेल. प्लस तुमच्यातला जो दिवा आहे, तो पेटणार आहे त्याच्याने. ज्ञानाचा दिवा. स्वामी चरित्र घड्याळाच्या काट्यांवर वाचावं असं ग्रंथकर्त्याचं म्हणणं नाहीये. शब्दांगणिक तुम्ही इतके त्या रसामध्ये डुंबून जा, इतकं आदरपूर्वक वाचा. श्रवणी धरावा आदर, तेणे साधती इह परत्र. जे झाले स्वामी किंकरा, विष्णू शंकर वंदिती त्या. कधीतरी निवांत वेळेला तुम्हाला जेव्हा वेळ असेल, आज निवांत वेळ आहे, आज काही गडबड नाहीये. एखादा अध्याय काढावा आणि तो अशा छान पद्धतीनं, अगदी तन्मयतेने प्रत्येक शब्द आणि शब्द कानामध्ये साठवून ठेवायचा आहे. अशा दृष्टिकोनातनं इतक्या आदरपूर्वक वाचण्याचा आपण जर प्रयत्न केला, तर अध्याय नाही वाचायला आपल्याला वेळ. एखादं पान, एखादं वाक्य इतक्या तन्मयतेने, की त्यातला शब्द जो आहे, त्याचा रस जो आहे, तो कानामध्ये साठवला गेला पाहिजे. श्रवणी धरावा आदर.
काय होणार आहे त्याने? तेणे साधती इह परत्र. या इहलोकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याही आणि परलोकीच्या ज्या गोष्टी आहेत तेही साधलं जाणार आहे. कारण हे ज्ञानाचा दिवा जसा जसा तो प्रदीप्त होत जाईल, तसं तसं तो तुमच्यातलं अज्ञान दूर करेल. भक्तिभाव कमी पडत असेल, तर तो भक्तिभाव तुमच्यामध्ये निर्माण करत जाईल. अज्ञान जिथं-जिथं असेल, तिथे-तिथे ज्ञान देत जाईल आणि सर्वार्थाने तुमचा असा काही विकास करेल, की ज्याच्यामुळे तुमचं इह आणि परत्र या दोनही ठिकाणचं जे काही कल्याण आहे, ते त्यातनं साधलं जाईल. म्हणून तुम्ही आदरपूर्वक वाचा. म्हणून मी उदाहरण दिलं, की एखादा विशेष अतिथी आपल्याकडे ज्यावेळेला येतो, आपण किती विनम्रतेने त्याची काय-काय सेवा करू असं आपल्या डोक्यात असतं. तसंच ह्या स्वामी चरित्रातल्या प्रत्येक शब्दांविषयी आपण हा आदरभाव ठेवावा. सदा जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिते त्या. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त नवमोध्याय गूढः. हे स्वामी चरित्र असं अवीट गोडीचं आहे, श्रवणीय आहे, आदरपूर्वक वाचण्यासारखं आहे आणि ज्ञानाचं भांडार आहे. स्वामींच्या लीलांचं गंगोदक जे आहे, तेवढं आपण प्राशन करावं आणि दोषमुक्त व्हावं, सर्वार्थाने पवित्र व्हावं. काय होतं, आपण स्वामींची सेवा करत असतो. स्वामींची सेवा करत असताना एक त्यातलं जे लक्षण आहे, की सेवा करून काय व्हायला पाहिजे? मन पवित्र व्हायला पाहिजे. मनातला भाव जो आहे तो पवित्र व्हायला पाहिजे. परंतु आणि सेवा करून मन शांत व्हायला पाहिजे, पवित्र व्हायला पाहिजे. असूयाभाव, द्वेषभाव हे सगळं निघून जायला पाहिजे. तर ती सेवा खरं अंतःकरणापर्यंत पोहोचतेय, हे त्याचं लक्षण म्हणता येईल. तर हे स्वामी चरित्र आपल्याला ही दिशा दाखवतं. माणूस आहोत, चुका घडतात. पण त्या ईश्वराला शरण जावं, की बाबा तूच पोटाशी धर. तुझंच लेकरू आहे, अधू आहे, दिव्यांग आहे. इतरांसारखी माझ्यामध्ये भक्ती नाहीये. इतरांसारखं प्रेम तुझ्याविषयी मला व्यक्त करता येत नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की माझं तुझ्यावर प्रेम नाही. हे तूच समजून घेऊ शकतोस. इतक्या विनम्रतेने त्या भगवंताला सुद्धा शरण जर गेलो, तर तो भगवंत निश्चित आपल्याला पोटाशी धरतो. हाही अनुभव आहे. त्यांची इच्छा. कदाचित त्यांना एखाद्याला कोणाला तरी घडवायचं असेल, त्यांची इच्छा. आपण फक्त निमित्ताला आहोत. आपलं काही काम नाही. कठपुतलीसारखी आपण लोकं आहोत. म्हणून कुठल्याही गोष्टीचा अहंकार नाहीच बाळगायचा. बघा मी एवढं काय, काय केलंय आपण? काही केलेलं नाही. हे निसर्गात जर उभं राहिलो तर वाऱ्याचं वेग सुद्धा आपल्याला सहन करता येऊ शकत नाही. आपण कसले मोठे? आपण किरकोळ माणसं. त्यामुळे हे सगळं करून घेणारे महाराज आहेत आणि हे सगळं होतंय म्हणजे आपल्या आयुष्यात संकट येणार नाहीत का? तर येणार ना. संकट येणारच आहेत. आव्हानं येणार आहेत, समस्या उद्भवणार आहेत. त्या समस्यांना, संकटांना तोंड देण्याची ताकद ह्या सेवेतून निर्माण होते आणि म्हणून सेवा सोडायची नाही आणि ती फक्त आपल्यालाच लाभते अशातला भाग नाही. आपल्या पुढील पिढ्यांना सुद्धा त्याचा लाभ होतो. वेळ येईल त्याला बरोबर तो ईश्वर त्यांना त्या वाटेला ओढून घेऊन येतो. जसं माणिकप्रभू महाराज जे आहेत, हे स्वतः हयात असताना त्यांच्या शंकररावांच्या वडिलांकडनं त्यांनी सेवा करून घेतली. माणिकप्रभूंच्या महानिर्वाणानंतर दत्तावतारी असलेले श्री स्वामी समर्थ महाराज, शंकररावांना बरोबर महाराजांकडे आणण्यात आलं आणि महाराजांची सेवा त्यांच्याकडनं करून घेण्यात आली. ईश्वराचा संकेत किंवा ईश्वराचं नियोजन हे आपण कधीच कोणी सांगू शकत नाही. तो अथांग हे स्वामीचरित्र आहे. आपण नाही विचार करू शकत असं मला वैयक्तिक वाटतं. अशाप्रकारे ह्या शंकररावांचं व्यक्तिमत्व ह्या 2 अध्यायांच्या माध्यमातून ग्रंथकर्त्यांनी आपल्यासमोर मांडलं. त्या माध्यमातून स्वामींची लीला, स्वामींचं व्यक्तिमत्व, स्वामींचा उद्देश हा आपल्यासमोर ग्रंथकर्त्यांनी आणलेला आहे. त्यामुळे त्या ग्रंथकर्त्याविषयी सुद्धा कृतज्ञता भाव व्यक्त करूया आणि आजच्या अध्यायाची सांगता आपण इथे करूया.